इचलकरंजी महापालिका प्रशासन व पंचगंगा काठच्या आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या समन्वय बैठकीनंतर अखेर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली आहे। काळा ओढ्यावर शिरोळ तालुक्यातील आंदोलनकर्त्यांनी पूर्वी घातलेल्या बांधाऱ्याच्या ठिकाणी आता महापालिकेकडून कायमस्वरूपी बांधारा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। आज मंगळवार सकाळपासूनच काळ्या ओढ्यावर मातीच्या पोत्यांचा भराव टाकत बांधारा मजबूत करण्याचे काम सुरू करण्यात आले। त्यानंतर या संरचनेवर काँक्रिटीकरण देखील करण्यात येणार आहे। सांडपाण्याचा थेट पंचगंगा नदी पात्रात होणारा विसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे। या कामामुळे पंचगंगा काठावरील गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या कृतीचे स्वागत होत आहे। दरम्यान या कामास गती देण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील कापड प्रक्रिया प्रोसेस करणाऱ्या कारखान्यांना पुढील 4 दिवस उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या कालावधीत सांडपाण्याचा प्रवाह कमी राहणार असल्याने बांधारा उभारणीचे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नांवर अनेक वर्षांपासून विविध आंदोलने, बैठका आणि निवेदने होत असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याची टीका होत होती। मात्र आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने या प्रश्नावर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासन, नागरिक आणि आंदोलनकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे भविष्यात पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त होत आहे।